नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण कंबाईन गट ब चा जो अंदाजित कट ऑफ आहे ते बघणार आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे, काल आन्सर की आलेली आहे. त्यानुसार मुलांचे मार्क बघितले तर जवळपास सर्वांनाच मार्क खूप छान पडलेले आहेत. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये ह्या अंदाजित कट ऑफ बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माहितीच आहे, ही एक्झाम 2 फेब्रुवारीला झालेली आहे. तब्बल जवळपास 2 वर्षानंतरनं ही एक्झाम झालेली आहे. त्यामुळे मुलांना अभ्यासाला या मधल्या काळामध्ये कोणतीही एक्झाम नसल्यामुळे अभ्यासाला खूप वेळ मिळालेला होता आणि राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेत एवढे मार्क एकाला मिळत आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर राज्यसेवेला सुद्धा भरपूर मुलांना खूप छान मार्क पडलेले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत सर्वात अचूक प्रश्नपत्रिका उत्तर तालिका आयोगाने बनवलेली आहे. आता आयोगाने तुम्ही उत्तरपत्रिका बघितले तर खूप छान बनवले आहेत. म्हणजे असं काही चुकीचे आन्सर की वगैरे त्यामध्ये जास्त दिलेले नाहीयेत, आन्सर दिलेले नाहीयेत. आता जर पुढे बघितले तर तुमच्या मनाप्रमाणे कट ऑफ लावायचा असेल तर जागावाढ हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. म्हटलं तर चालेल की गेम चेंजर ठरणार आहे. आता जर बघितले तर पुढे आपण एक आता महत्वाचा आहे, 100 जागा वाढवल्यावरती 1 मार्कने कट ऑफ कमी होतो मित्रांनो. आणि त्यासाठी संयुक्त गट ब व गट क जागा वाढ निवेदन देणं महत्वाचं आहे मित्रांनो. आता आपण अजून पुढे बघितले तर आता आपण रिक्त पदांबद्दल थोडं बोलूया. सध्या किती रिक्त जागा आहेत तर PSI साठी बघितलं तर 2959 जागा रिक्त आहेत आणि STI साठी टोटल 800 जागा रिक्त आहेत. ESOच्या अंदाजित 200 जागा रिक्त आहेत आणि SRच्या 40 जागा रिक्त आहेत. लक्षात ठेवा, एवढ्या जर जागा आल्या तर नक्कीच कट ऑफ खूप कमी लागू शकतो. आता पुढे बघितलं तर गट क च्या रिक्त पदे बघितले तर क्लर्कच्या जवळपास 10,000 जागापर्यंत मोकळ्या आहेत. नंतर टॅक्स असिस्टंटच्या जवळपास 1,500 जागा आहेत आणि एक्साईजच्या जर बघितल्या तर 600 जागा मोकळ्या आहेत. त्याचबरोबर AMVI च्या जागा आहेत, 68 जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर मनापासून प्रयत्न केला जागा वाढसाठी तर नक्कीच कट ऑफ कमी येऊ शकतो. आता पुढे बघितलं तर सर्व जागा MPSC कडे जाण्यासाठी तुफान मेहनत घ्यावी लागणार आहे. ते पण कुणाला, आपल्यालाच मेहनत करावी लागणार आहे मित्रांनो. आता जर बघितलं तर कंबाईन ग्रुप बी प्रिलियम 2000 कट ऑफ आपण बघूयात. त्यानंतर बघितलं तर ओपनचा जो आहे तो 50+ लागण्याची शक्यता जास्त आहे. आणि ज्यांना 50च्या पुढे मार्क आहे त्यांनी ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करावा. आणि बाकीच्या कॅटेगरीज वाईज जर आपण म्हटलं तर आपण आता ते पुढे सांगणारच आहोत. आता कारण सांगतो तुम्हाला मी. तर लक्षात ठेवा की जागांमध्ये वाढ होऊ शकते. आता तुम्ही म्हणसाल की 50च्या पुढं कसा काय अभ्यास करायचा वगैरे, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला जागा वाढ होऊ शकते आणि जागा वाढ झाली की ऑटोमॅटिक कट ऑफ कमी लागणार आहे. जागा जरी नाही वाढल्या तरी हा अभ्यास ग्रुप सी प्रिलियम मेन्सच्या सरळ सेवेसाठी वगैरे यूज होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मेन्सचा अभ्यास सुरू करा आणि जे कॉमन विषय आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ते तुम्हाला ग्रुप सी च्या प्रिलियम्सला मेन्सला उपयोगी येणार आहे. त्याचबरोबर आता आपण पुढे बघूयात की कट ऑफ किती लागेल. तर आता जर जागा बघितल्या तर टोटल आहेत जागा 480 जागा आहेत. आणि तुम्हाला माहितीच असेल की म्हणजे एकच कट ऑफ लागणार आहे. आता 3-4 ज्या पोस्ट आहेत त्यासाठी, तर तुम्ही आता ते बघू शकता कसं लागेल. तर ओपन मध्ये, OBC मध्ये, SCBC, NTBCD जे आहेत कॅटेगरीमध्ये, तर त्यांचा 52 ते 55 इथपर्यंत कट ऑफ लागू शकतो आणि त्यामध्येच फिमेलचा लागू शकतो 47 ते 50 पर्यंत कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. त्याचबरोबर ST मेल मध्ये बघितलं तर 45 ते 48 कट ऑफ लागू शकतो आणि ST फिमेल जर म्हटलं तर 40 ते 44 पर्यंत कट ऑफ लागू शकतो. आता जर पुढे बघितलं तर EWS आणि SC तर 48 ते 50 पर्यंत मेलचा कट ऑफ लागू शकतो आणि फिमेलचा जर कट ऑफ बघितला तर 45 ते 48 पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो. कट ऑफ वरच्या पेक्षा थोडा खाली वर होऊ शकतो, कारण की जागा जर वाढल्या तर नक्कीच कट ऑफ अजून कमी येऊ शकतो. आता जर पुढे बघितलं तर एकच पर्याय आहे कट ऑफ खाली आणण्यासाठी, तो म्हणजे जागा वाढवी.
जागा वाढ झाली तर नक्कीच 100% कट ऑफ हा खूप कमी लागू शकतो. सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच जागा वाढ होईल, हा आमचा अंदाज आहे. यापेक्षा कमी जास्त कट ऑफ लागू शकतो. त्याचबरोबर आता तुम्ही म्हटलं तर अजून या रेंजमध्ये जर सर्वांना मार्क जर असतील किंवा ज्यांना ज्यांना मार्क आहेत त्यांनी व्यवस्थित मेन्सचा अभ्यास सुरू करावा. आणि अजून तुमचे काही डाऊट्स असतील आणि तुमचे मार्क नक्की कमेंट्स करून आम्हाला कळवा. धन्यवाद मित्रांनो.